माझ्या आई तिला पेपरमध्ये कुठलीही स्पर्धेची जाहिरात दिसली तर ती लगेच मला तिथे घेऊन जायची आणि पहिलं बक्षीस कायम घेऊन यायचं. मी 81 ऑगस्ट मधला हा कार्यक्रम होता दूरदर्शनचा माझा. तो कार्यक्रम संपला आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा फोन येऊन गेला, ही मुलगी कोण आणि हिने संपूर्ण कार्यक्रम खाऊन टाकला. चक्क दिवाळीत 2-2 ठिकाणी तुझी पाठ झालेली होती. ते कसं काय तू अचीव्ह केलेलं होतंस? त्यावेळेला गंमत अशी झाली की मला त्या ऑर्गनायझेशन सांगितलं, अहो तुम्ही जरा थांबा, आशाबाई येत आहेत, तुम्हाला भेटायचं आहे. आणि माझं इंदोरचं फ्लाईट दुपारी 12 वाजता होतं आणि मला इतकी भीती वाटायला लागली की या जर वेळेत आल्या नाहीत. आम्ही विमानात आज चाललोय तेवढ्यात सुनीचा मोबाईल खणखणला. म्हटलं कोण कोण बोल रे? पहचाना नाही मैं. सुनीचे पाय असे थरथरले कारण आम्ही फार मुश्किलीने रात्री 11च्या फ्लाईट मध्ये कसं तरी घुसलो होतो. आम्हाला तिकीट मिळत नव्हती. यांची वाट बघून बघून आम्ही निघालो. कहा हो मुझे मिले बगैर जा रे. एक मी निमित्त पहिल्यांदा प्रधानमंत्री कार्यक्रमाला कुठच्या आला असेल तर त्या कार्यक्रमाला. निशंक हो निर्भय हो मनारी प्रचंड स्वामी पाठीशी. नमस्कार, मी पद्मजा फेर्नांडिस जोगळेकर. माझी मैत्रीण कांचन अधिकारी, जी उत्तम निर्माती आहे, अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे, अशी कांचन अधिकारी, तिच्या कांचन अधिकारी शो मध्ये तिच्या आज पॉडकास्ट मध्ये मी आलेले आहे. खूप मजा आली आम्हाला गप्पा मारता मारता. आमच्या अगदी बालपणीची आठवण आली. तुम्ही हा कार्यक्रम जरूर पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कांचन अधिकारी शो. हा पॉडकास्ट सादर करीत आहे कुलस्वामिनी पैठणी माटुंगा. पारंपरिक सौंदर्य आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान असलेली अस्सल पैठणी साड्यांची खास श्रेणी कुलस्वामिनी पैठणी माटुंगा. आजच भेट द्या आणि अनुभवा परंपरेचा राजेशाही स्पर्श. मंडळी, चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा, कारण त्याच्यामुळे माझा हुरूप वाढतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी अतिशय मोठमोठ्या व्यक्तिमत्वांना आपल्या समोर आणत असते आणि त्यामुळे त्यांचे विचार आणि त्यांचं कर्तृत्व हे तुमच्यापर्यंत पोहोचावं ही माझी इच्छा असते. आणि त्यासाठीच तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर ते सगळे एपिसोड्स तुमच्या मोबाईलवरती ऑटोमॅटिकली येतात. यू डू नॉट हॅव टू सर्च फॉर इट. तर जरूर सबस्क्राईब करा द कांचन अधिकारी शो. सबस्क्राईब कसं करायचं? जेव्हा तुम्हाला युट्यूबवरती माझा एपिसोड दिसेल त्याला क्लिक करा. त्याच्या बाजूला सबस्क्राईब असं लिहिलेलं असतं, त्या बटनावरती क्लिक करायचं. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत, त्यामुळे जरूर जरूर सबस्क्राईब करा. बरं मंडळी, आजची आपली जी पाहुणी आहे ती एक तर मला अतिशय जवळ आहे आणि त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे ती मधुर कंठी अशी आहे आणि माझ्या पहिल्या चित्रपटामध्ये जेव्हा मी नायिका म्हणून पदार्पण केलं तेव्हाच तिने गायिका म्हणून पदार्पण केलं. एखाद्याचं गाणं ऐकलं की संगीतही जेव्हा खुश होतं, अशी मधुरकंठी गायिका पद्मश्री पद्मजा फेर्नांडिस जोगळेकर. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हॅलो अँड वेलकम. वेलकम टू कांचन अधिकारी शो. धन्यवाद. आपण केव्हापासून प्लॅन करत होतो, पण तो योग शेवटी आज जुळून आलेला आहे. अगदी. आत्ताला जसं मी आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की माझं पहिलं पिक्चर प्रकाश भेंडे यांचं आसमंत आज धुंद हा झाला, हे गाणं तू गायलंस आणि तेव्हाच तुझी गायिका आणि माझी नायिका म्हणून लोकांना ओळख पटली. खरंय. आणि मंडळी, चक्क ह्या गाण्याला आम्हाला मिया तानसेन पुरस्कार, म्हणजे ऑफकोर्स हिला मिळाला मिया तानसेन पुरस्कार. इतकं सुरेख गाणं होतं ते. पद्मजा, ते गाणं आता जरा आपण ऐकूया. आसमंत आज धुंद हा झाला, मन मोकळी मज साद घाली, मन मोकळी मज साद घाली, मन विहंग चुंबितो यान भाला, आसमंत आज धुंद हा धुंद हा धुंद हा. मला ती कांचन आठवते. मंडळी, मी म्हटलं त्याप्रमाणे की मी नायिका आणि गायिका घडवणार आहे गाणं.
आम्ही तेव्हा अशा काय म्हणतात ते कोकरू कोकरू टाईप वासरू टाईप अशा होतो. मंडळी, तुम्हाला माहितीये का, पद्मजा ही लहानपणापासूनच अतिशय हुशार बरं का, अभ्यासामध्ये पण. आणि म्हणूनच तिने सायन्स सब्जेक्ट निवडला होता. आणि सायन्स सब्जेक्ट निवडल्यानंतर ती चक्क मायक्रोबायोलॉजिस्ट झाली. मायक्रोबायोलॉजिस्ट झाल्यानंतर ह्या मुलीला काय वाटलं असावं, तर चक्क आपली एक पॅथॉलॉजी घालावी. आणि त्या त्या दृष्टिकोनातून तसे प्रयत्नही चालू केले गेले आणि तिला खरंच तसं काहीतरी करायचं होतं. परंतु त्याच क्षणी संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांच्याकडे ती शिकत असताना ते म्हणाले की अगं, पॅथॉलॉजीज भरपूर असतात या जगतात, परंतु गायिकेला गळा मिळणं ही एक परमेश्वरी देणगी आहे आणि ते किती खरं आहे ते आपणा सर्वांना माहीतच आहे. आणि त्याच वेळेला तिच्या शाळांमधनं म्हणा किंवा इतर ठिकाणच्या म्हणा, जिथे जिथे म्हणून ती कॉम्पिटिशनला गेलेली असेल तिथे बक्षिसांचा चक्क तिच्यावर वर्षाव व्हायला लागला. आणि त्याचमुळे शेवटी तिला पॅथॉलॉजी न टाकताना ती चक्क गायनाकडे वळली. आम्हाला जरा त्याविषयी पहिलं सांग. मी कॉलेजमध्ये असताना म्हणजे साधारण 1980च्या सुमाराला गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. आणि त्यावेळेला सगळीकडे म्हणजे दिल्ली IIT रेंडेवू, मुंबई IIT, इथे मुंबईमध्ये भरपूर ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी, भारतभर सगळीकडे ज्या ज्या स्पर्धा व्हायच्या, तर माझ्या आईचं एक स्वप्न जे होतं की मला छान गाता यावं, तर ते पूर्ण करण्यासाठी तिला पेपरमध्ये कुठलीही स्पर्धेची जाहिरात दिसली तर ती लगेच मला तिथे घेऊन जायची. आणि नुसती ती एकटी नाही, माझे बाबा आम्हाला ड्राईव्ह करून घेऊन जायचे, माझा भाऊ तबल्याला असायचा, बहीण साथीला असायची, तिच्याकडनं जिच्याकडनं मी अगदी सुरुवातीला गाणं शिकले, जी फार उत्तम जागतिक कीर्तीची चित्रकार आहे. तर आम्ही सगळेजण जायचो आणि पहिलं बक्षीस कायम घेऊन यायचो. तर अशा 25 स्पर्धांमध्ये क्लासिकल, सेमी क्लासिकल आणि सुगम संगीतामध्ये पहिली बक्षिसं मिळाल्यानंतर मला असं कळेना की आपण काय करावं. कारण मायक्रोबायोलॉजी मी सोफाय कॉलेजमधून शिकत होते आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये चांगले मार्क मिळाल्यानंतर मी DMLT करण्यासाठी KEM हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घ्यायला गेले. KEMचे त्यावेळचे डीन डॉक्टर GB परुळकर, ते माझे खूप फॅन होते, खूप चाहते होते आणि खूप लाड करायचे माझे. तर त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, पद्मजा तू जरूर कर, मी ही सीट मी तुझ्यासाठी ठेवतो, तुला चांगले मार्क मिळालेले आहेत आणि तुला ज्या वेळेला कार्यक्रम येतील, बाहेरगावचे दौरे येतील, तेही तू कर, मी छान तुला सांभाळून घेतो, तू कर, मी अभ्यास करवून घेतो तुझ्याकडनं. मला खूप आनंद झाला होता. पण हे जेव्हा माझे गुरु म्हणजे पहिले गुरु संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराजजींना कळलं की मी पुढे हे करणार आहे, तेव्हा त्यांना ते बिलकुल आवडलं नाही. त्यांनी माझ्या आई वडिलांना सांगितलं, हिला जगावरती राज्य करण्यासारखी हिला देणगी आहे. त्यांनी मला एक लंडन पण पत्र लिहिलं होतं, लंडनला कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा, करोगी ना रियाज, हमें राज करना है अपने सुरों के द्वारा पूरे विश्व पे. आणि त्यावेळेला आम्हाला ते काय आपल्याला कुठे काय, चला हे लाडाने प्रेमाने सांगतायत त्यांच्या मुलीसारखी आहे, तर त्यांची अपेक्षा पंडितजींनी सांगितलं मला. पंडितजींचा आणि मधुरा त्यांचा एकत्र इंटरव्ह्यू मी घेतलेला आहे. अरे वा, सच अ ब्युटिफुल कपल. आणि बोथ ऑफ देम, इवन त्यांची मुलगी, तिने पण म्हणजे सगळेच जणांचं एवढं प्रेम आहे ना माझ्यावरती, म्हणजे आज दोघेही तुझ्यावरती सगळ्यांचंच नाही, पण ते दोघेही म्हणजे आले आणि त्यांचं वयही तेव्हा होतं. आणि मला अजूनही आठवते, तेव्हा सतीश शाह आणि त्याची बायको मधू हिचा इंटरव्ह्यू चालू होता. आणि तेवढ्यात ते आले. म्हटल्यानंतर आम्ही जरा थांबवलं आणि मी उठले. मला म्हणाले, नाही नाही नाही, बैठो बैठो बैठो, आप उठने की जरूरत नाही, मैं हूं आराम से, बेटी आप बैठे रहो, जय हो जय हो, हे त्यांचं नेहमी असायचं. आणि म्हणजे असं मला इतकं टच झालं की एवढा मोठा माणूस, इतक्या जागतिक कीर्तीचा माणूस, इतका हा असा माणूस, आणि त्यांनी आपल्याला असं म्हणावं की नाही नेहमी. क्या बात आहे. आणि मधुरा ते पण लाईक
सच अ बरोबर. स्वीट पर्सन. आणि बरोबर. त्यांच्या आशीर्वादाने म्हणजे मी म्हणेन आज वी आर थँकफुल टू हिम. त्यांच्या हातून बिकॉज ऑफ माझा हिम सन्मान वी झालेला आहे म्हणून मला इतका आनंद होतो. येस कारण गुरुपत्नीच्या हस्ते तो Yes. सन्मान होता. येस. तर त्यावेळी काय झालं, मला ती सीट मिळत होती आणि आम्हाला खूप आनंद झाला. माझ्या वडिलांनी मोठी एक पॅथॉलॉजीसाठी एक जागा घेऊन ठेवली होती. चला आता पुढे जाऊन ही डॉक्टर बनणार आणि छानपैकी हिचा व्यवसाय वगैरे सुरू होईल. आणि मला मायक्रोबायोलॉजीमध्ये खूप इंटरेस्ट होता सुद्धा त्या काळी. पण जसराजजींनी माझ्या आईवडिलांना सांगितलं, जर ही माझी मुलगी असती तर मी हिचं लग्न सुद्धा करणार नाही. हिने गाणंच केलं पाहिजे. हिला परमेश्वराने एवढी मोठी देणगी दिलेली आहे. तुम्ही हिच्या मागे लागू नका. हजारो डॉक्टर्स असतात, लाखो डॉक्टर्स पॅथॉलॉजी करतात, पण हे घाणेरडं काहीतरी करायला देऊ नका तिला. कारण ते लोकांच्या basically, कल्याणाचं जरी असलं तरी ते म्हणाले हो. की हिला जे परमेश्वराने दिलेलं आहे त्याचा आनंद सगळ्या जगाला मिळू दे. पण मी तुला सांगू का, ही खरोखरच दैवी देणगी आहे. हो, तू बघशील तर गाणं शिकायला खूप जण जात असतात, परंतु त्यातलं किती लोक गाणं चांगलं गाऊ शकतात. शिकायला पुष्कळ लोक जात असतात आणि अक्षरशः म्हणजे काय म्हणायचं ते पुण्यामध्ये गेलं तर बहुतेक घरोघरीच असतात. गल्लोगल्ली अगदी सगळीकडे. परीक्षा वगैरे दिलेल्या असतात. बट लाईक टू रीच टू दॅट लेवल, टू कॉन्कर द वर्ल्ड, ती कपॅसिटी तुझ्यामध्ये आहे आणि ती त्यांनी ओळखली आणि त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. ती परमेश्वरी देणगीच आहे. आणि त्याच्यानंतर तू हृदयनाथजींच्याकडे पण म्हणजे शिकायला गेलेली होतीस. मग श्री पंडितजी. पंडित हृदयनाथजींकडेही मी शिकत होते. जसराजजींनीच त्यांची ओळख करून दिली होती एका कार्यक्रमामध्ये. आणि त्यावेळेला ते जसराजजींना म्हणाले की हाँ मैं इसे जानता हूँ. पंडितजी म्हणाले की ये मेरी शिष्या है, शागिर्द है और ये बहुत अच्छी गाती है. ते म्हणाले हाँ पंडित जी आपके पास रतन है रतन. तर म्हटलं मला कसं म्हणजे यांनी माझं गाणं ऐकलंय का? त्याने म्हणाले की 81 साली शब्दांच्या पलीकडले मध्ये जो कार्यक्रम झाला त्यात धुंद मंद ही अशीच तू गायली होतीस आणि दीदीला आणि मला प्रचंड ते आवडलं. आणि खरोखर असं झालं की ज्या दिवशी तो कार्यक्रम रिले झाला दूरदर्शनवरती त्या दिवशी मी थोडी टेन्शनमध्ये होते, कारण मोठे मोठे गायक होते त्याच्यात. माझं पहिलंच म्हणजे पदार्पणच होतं हो दूरदर्शनवरती. मला आठवतेस तू तेव्हाची बारीकशी अशी हेअरस्टाईल हीच होती तुझी तेव्हापासून. आणि बरोबर. हो मला आठवते ना, सगळं आठवते मला. तर कारण मी तेव्हा 81 तिथे अनाउन्सर म्हणून लागले. क्या बात आहे. बरोबर बरोबर अगदी बरोबर. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता. हा तेव्हाच होते असं आणि 83, 84 नाही 85 मी 85 to 88. हा मी 81 ऑगस्ट मधला हा कार्यक्रम होता पहिला दूरदर्शनचा माझा. आणि मला थोडंसं वाईट वाटलं होतं की मला फक्त एकच टेक घेऊ दिला माझी, कारण प्रचंड आव्हानात्मक गाणं होतं ते. आणि मी अनिल मोहिलेंना म्युझिक डायरेक्टरना सांगितलं की मला अजून एखादा घेऊ दे. नाही नाही तू घरी जा असं केलं त्यांनी. मला उडवूनच लावलं. काय असायचं की एकानंतर एक दणादण दणादण टेन्शन असतं ना त्यांना नाही पण की बाबा वेळेत झालं सगळं पाहिजे. झालं, वेळेत हा, सगळ्यांचं झालं पाहिजे. टेन्शन आणि तू आता घरी जा म्हणून त्यांनी मला कटवलं अक्षरशः. आणि मी अगदी हिरमुसली येऊन घरी आले होते. आणि तो कार्यक्रम लागला, संपला आणि आमचे फोन खणखणायला लागले. आणि त्यातला एक फोन अनिल मोहिलेंचा होता. तर ते म्हणाले पद्मजा तुला माहितीये का आत्ता कुणाचा मला फोन येऊन गेला? म्हटलं कोणाचा? साक्षात स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा फोन येऊन गेला. म्हटलं काय सांगताय राव, काहीतरी मला वाटलं बाता मारतायत की काय. पण त्या म्हणाले की त्या म्हणाल्या ही मुलगी कोण आणि हिने संपूर्ण कार्यक्रम खाऊन टाकला. हिच्याकडून मला गाऊन घ्यायचंय. माझ्यावरती विश्वास बसेना. परंतु त्यानंतर त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि त्यांनी केव्हा तरी पहाटे लवलवकरी पाहत ही 2 गाणी माझ्याकडून निवडुंग चित्रपटासाठी गाऊन घेतली. मी हे या 2 गाण्यांसाठी नुसतं ऐकून गप्प बसणं हा माझ्यावरती आणि प्रेक्षकांवरती अन्याय आहे. एक ओळ फक्त चालेल. केव्हा तरी पहाटे केव्हा
तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे, मिटले 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 चुकून डोळे, हरवून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरांना ना तू अर्थ प्राप्त करून देतेस. मी जेव्हा आत्ताला तुझं गाणं असं डोळे मिटून ऐकत होते तेव्हा केव्हा तरी यामध्ये ते खरंच आपण केव्हा तरी मध्ये जातोय, पहाटेमध्ये पहाटेला जातोय, उलटून रात गेली म्हटल्यावरती ते कळतंय. हे कसं ग? हे एक तर वरच्याची देणगी की इमॅजिनेशन, डोळ्यासमोर चित्र माझ्या उभं राहतं. हा आणि दुसरी गोष्ट, मला माझ्या बहिणीने अगदी सुरुवातीला सांगितलं होतं हा की तू जे काही गात आहेस त्या प्रत्येक शब्दाला एक व्यक्तिमत्व आहे. अरे वा, क्या बात. आणि जसा तुझा चेहरा वेगळा, माझा चेहरा वेगळा, आपण चायनीज लोकांसारखे नाही, हो. एकसारखे नाही होत. त्यामुळे प्रत्येक शब्दाचं जे व्यक्तिमत्व आहे ते कागदातून बाहेर काढून तुला उलगडून दाखवलं तर तरच तू ये हृदयचे ते हृदय घालशील. त्यामुळे एखादा गायक सुरात खूप छान गाऊ शकतो. अनेक जण तालात गातात, अनेक जण सुरात गातात, पण इधर जर भेटना चाहिए. भावपूर्ण जर गायलीस येस, तर ते समोरच्या पर्यंत पोचतं, परमेश्वरापर्यंत पोचतं. क्या बात आहे यार. उगाच नाही पद्मश्री मिळाली. त्याच्याकडे आपण काही कालांतराने वळणारच आहोत. परंतु एक छोटस रिक्वेस्ट, लवलवकरी पातं आपलं राहिलंय बर का. लावलो खरी पात डोळ नाही थाऱ्याला, लावलो खरी पात डोळ नाही थाऱ्याला, एकटक पाहू कस, एकटक पाहू कस, लुक लुक ताऱ्याला, लावलो खरी पात डोळ नाही थाऱ्याला, लावलो खरी पात. आता सुद्धा तू जेव्हा ते लुक लुक करी तेव्हा सुद्धा ती गोष्ट जाणवलीये. आणि मी इथे एक सांगू इच्छिते की नुकतंच तिचं स्वरचंद्रिका हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि जरूर हे पुस्तक आपण घ्या, वाचा. हे पुस्तक अर्थातच मला पद्मजानी प्रेझेंट दिलेलं आहे. परंतु ह्यातल्या एखाद दोन गोष्टी ज्या आहेत त्या मला इतक्या भावलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की मी ज्या अनंत दिग्गज अशा संगीतकार असतील, गायक असतील, गायिका असतील, यांनी हिच्याविषयी काय बोललेलं आहे त्याच्यामधले जे काही एक 1 or 2 थिंग्स आहेत ते मी तुम्हाला याच्यामधले वाचून दाखवणार आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं मला जे एक हे म्हणायचंय ते म्हणजे लता दीदींनी हिच्याबद्दल जे बोललेलं आहे ते असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की माझ्या नंतर जर कोणी माझी ही चालू ठेवण्यासाठी माझ्या डोळ्यापुढे कुठलं नाव दिसत असेल तर ते म्हणजे पद्मजा आहे. हे पुस्तक माझी मैत्रीण डॉक्टर संगीता गोडबोले हिने संपादन याचं केलेलं आहे. आणि ती माझ्या मागे लागली. पद्मजा रोज फोन करायची मला आणि मला विचारायची की तुझ्याबद्दल यांनी काय म्हटलंय, त्यांनी काय म्हटलंय. मग मी तिला सांगत होते की आज या भारतरत्नाने माझ्याबद्दल असं म्हटलंय, त्या अटलजींनी काय म्हटलंय, लता दीदींनी काय म्हटलंय. आणि हे असं 5-6 वेळा झालं. पण त्याच्यानंतर तिचे रोज फोन, अजून कोणी कोणी काय म्हटलंय. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की तिच्या मनामध्ये हे आहे की ह्याचं संपादन करून ह्याचं पुस्तक काढायचं, गौरव ग्रंथ काढला. एक छान झालं, संकलन झालं त्याचं त्याच्यामुळे. आणि गेल्या 45 वर्षात
ज्या ज्या लोकांनी माझ्याबद्दल जे जे म्हटलेलं आहे ते माझ्याकडून अनायसे लिहून ठेवलं होतं मी सगळं. माझ्या एका नीना फळणीकर नावाच्या मैत्रिणीने 45 वर्षापूर्वी तिची दूरदृष्टी पहा एक मोठी अशी मला डायरी दिली आणि त्या डायरीमध्ये कुठे कार्यक्रम झाला, दिनांक, गाव, कोण संस्था, मी काय काय गायले, कुठल्या गाण्यांना वन्समोर मिळाला, कोण कोण गेस्ट आले होते, कोणी कोणी काय काय म्हटलं, हे A to Z गोष्टी ज्या लिहिलेल्या आहेत. डॅम लकी यार टू गेट सच टाइप ऑफ फ्रेंड्स रिअली. ऍब्सल्युटली. आणि हा सुद्धा व्हॉट्सअप आमचा ग्रुप आहे मिस यू म्हणून. त्या ग्रुपवरच्या सगळ्या मैत्रिणींनी सुद्धा याच्यात प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मी वाचलंय त्याच्यातलं. त्याच्याच जोडीला इथे भारतरत्न भीमसेन जोशींचं आहे की तरुण आहे रात्र अजूनही. तरुणा ही रात्र अजूनी राजसा निझलास का रे. वाह, क्या बात है, क्या बात है. तसंच इथे पंडित जसराजजींनी म्हटलेलं आहे की तुम्हें इतनी तो लिखने पढ़ने की बुद्धि दी है और साथ में इतना बढ़िया गला साथ साथ चलता है, कितना तेज और साफ है गला, ऐसा गला तो किसी अच्छे गायक का भी नहीं होता. जब भगवान ने इसे इतना दिया है तो हमें थोड़ी सी कोशिश करनी चाहिए. मी अगं त्या काळी अजिबात रियाज करायचे नाही कारण मला ते तू आपण गप्पा मारल्या तेव्हा तू ते पलटे मारायचं ते जे सांगितलं होतं दॅट वॉज सच अ हिलेरियस किस्सा. तो आपल्या प्रेक्षकांपर्यंत जाऊ दे. म्हणजे तू आता म्हणाली की मी रियाज करायला कंटाळा रियाज करायला कंटाळा करायचे कारण काहीही गायचं असलं म्हणजे क्लासिकल गायचं असलं किंवा सुगम संगीतातलं गायचं असलं की मला पिकअप पॉवर सॉलिड होती त्यावेळेला. त्यामुळे जेव्हा मी जसराजजी मला शिकवायचे श्रृंगी भस्मधारी अधारी मुद्रा दै ब्रिजनाथ पठाए उधो जोग सिखावन आए उधो जोग सिखावन आए. अशा कठीण कठीण बंदिशी मी त्यांनी शिकवल्या की लगेच पिकअप करायचे. आणि त्यामुळे ते म्हणायचे की मैं जब तुम्हें सिखाता हूं ना तर मला आरशात पाहिल्यासारखं वाटतं की म्हणजे हा तुझे काय जसं गातेस अगदी हुबेहूब तू गातेस. आणि ते म्हणायचे रियाज कर ना, रियाज कर ना. आणि तानपुरा लावून ठेवायचे माझ्या घरी ते. आणि त्यांना वाटायचं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी रियाज केलेला आहे. आणि माझी बहीण यायची आणि तक्रार करायची त्यांच्याकडे की इसने कुछ भी नाही किया रियाज, चलो गाव म्हणायचे. मग मी जेव्हा गायचे तेव्हा मी इझिली सगळं गाऊन दाखवायचे परत. देखो ये कितना बहुत अच्छा गा रही है और तानपुरा भी सुर में है कारण तो उघडलेलाच नसायचा. तानपुरावरनं मला आठवण झाली की पंडितजींनी म्हणजे हृदयनाथजींनी तुला प्रेझेंट दिला तानपुरा. नाही, तानपुरा नाही दिला त्यांनी. त्याचं असं झालं की पद्मश्री ज्या वेळेला अनाऊन्स झाली त्यावेळेला त्यांना म्हणजे टीव्हीवरनं कळलं आणि ते कौतुक करण्यासाठी घरी आले. अच्छा. हा माझा फार मोठा सन्मान होता की गुरुने असा सन्मान करणं किंवा भेटायला येणं, प्रेमाने आशीर्वाद देणं फार मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. तर ते आले आणि त्यांनी मला सांगितलं की ही पद्मश्री ही तुला तुझ्या मेरिटवरती मिळालेली आहे. ही कुठल्याही फिल्मी संगीताच्या कुबड्या न घेता तुला मिळालेली आहे. एक्झॅक्टली. कारण फिल्म मध्ये गायलं की पटकन गाणं पॉप्युलर होतं. आणि तू शास्त्रीय संगीताचा बेस आणि सुगम संगीत हे दोन्ही करून गावागावांमध्ये कवितेचा प्रचार केलास, शास्त्रीय संगीताचा प्रसार केलास. कारण जगभर सगळीकडे मी क्लासिकलचे सुद्धा कार्यक्रम केले. अगदी युट्यूबला सुद्धा आहेत ते त्यातले काही कार्यक्रम. आणि इव्हन आता तुझे क्लासेस चालतात तर मंडळीचे क्लासेस इव्हन जगभर असतात बरं का, इंटरनॅशनल स्टुडंट्स. आणि हा एक आविष्कार आहे आपल्या मोबाईलचा आणि ज्यांनी लावला त्यांना शतशः धन्यवाद. ज्याच्यामध्ये तुम्ही 1 to 1 शिकू शकता
अगदी. दिस आर्ट हॅज टू गो अहेड. नक्कीच. सो ते माझ्या पुरतं न राहता एक्झॅक्टली. आता परवा माझा इथे उद्यान गणेशला शिवाजी पार्कला कार्यक्रम झाला. माझ्या 6 स्टुडंट्सनी तिथे माझ्या बरोबर प्लस सोलो परफॉर्म केलं आणि ते फार सुंदर परफॉर्म केलं. तेव्हा मला खूप आनंद होतो की माझीच बाळं गात आहेत असं मला वाटतं. तसंच मी तुला सांगते, आता माझी दामिनी सिरियल दामिनी सीझन 2 चालू आहे आणि नवीन एपिसोड आहेत त्याचे. आणि मी त्याचं सगळं मालिका दिग्दर्शन म्हणजे सगळं काय काय असतं, काय स्टोरी गेली पाहिजे, कसा स्क्रीन प्ले गेला पाहिजे, हे सगळं बघते. पण आज जे डिरेक्टर आहेत त्याचे, ते सगळे माझ्या हाताखाली तयार झालेली मुलं आहेत. क्या बात आणि आहे. मला आज अतिशय आनंद वाटतो की आज त्या सगळ्यांचे संसार चालू आहेत त्याच्यावरती. कारण की Fantastic. म्हणजे मी काय म्हणते की आपण पण शिकलो कोणाकडनं तरी, तर ते आपण दिलं आणि देण्याने वाढतं. सो नक्कीच. त्यामुळे जेव्हा मी त्यांना देते, आणि मला गुरुपौर्णिमेला तुला पण येत असतील असंख्य, सो जेव्हा त्यांचे मला हे येतात की थँक्यू मॅडम, आज आम्ही जो काही आहे तो तुमच्यामुळे. सो लाईक ह्याच्यामध्ये असं वाटतं की ही कुठेतरी दैवी म्हणजे आपल्याला मिळालेली देणगी आहे. नक्कीच. आणि स्वामींची शिवाय कृपा आहे. आपण जेव्हा शिकवतो येस. तेव्हा आपल्याला भरपूर शिकायला मिळतं की आता मी एखादा सूर शिकवत असेल तर तो दिसत नाही, डोळे बंद करून कानांनी पाहायचा असतो. टिपायचा तो. तो कसा पाहायचा असतो, ती 440 हर्ट्झ त्याची फ्रिक्वेन्सी कशी असते, तो रेझोनेटिंग झाला आणि त्या सर्कलच्या मध्यवर्ती बिंदूला जर तुम्ही छेदलं तर ते कसं करायचं हे मी जेव्हा शिकवते. आणि समजा जर समोरच्या विद्यार्थिनीला आलं नाही तर कसं शिकवायचं, जे दिसत नाही, जे अदृश्य गोष्ट आहे ती कशी शिकवायची, तो सूर खाली लागला तर वरती कसा चढवायचा, त्याला लिफ्ट कसं करायचं, वरती लागला तर त्याला खाली कसं उतरवायचं, या सगळ्या अदृश्य गोष्टी मला शिकवता शिकवता आपल्याही पक्क्या होऊन जातात. हे पण एक आहेच, आपल्या पक्क्या असतात पण त्याचा सराव राहतो शिकवता शिकवता, आपलाही रियाज होऊन जातो. रियाजवरनं आपलं चाललेलं आहे. तेव्हा तुम्हाला आपण बोलत असताना एकदा सांगितलं होतंस की ते तुला असे पलटे मारायचं, ते तो किस्सा की ते पलटे शिकता 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 तुला म्हणजे असं व्हायचं की अरे पंडित रामनारायणजी हे माझे तिसरे गुरु. अच्छा. आणि त्यांनी मला असं घडवलं की ऑफकोर्स तिघांनी मला घडवलं, माझ्या घरच्यांनी मला घडवलं, माहेरच्यांनी. तर यांनी काय केलं, मोठा भोपळ्याचा तानपुरा तो मी मांडीवर घेऊन बसायचे. सकाळी माझे मायक्रोबायोलॉजीचे प्रॅक्टिकल्स लेक्चर्स अटेंड करून घरी जाऊन थोडंफार खाऊन मी गुरुजींकडे जायचे. पद्मविभूषण पंडित रामनारायणजी ते वरती पलंगावर सारंगी घेऊन बसायचे, मी खाली. प्रचंड बुद्धिमान माणूस. दीदींकडनं सुद्धा त्यांनी अनेक गाणी गाऊन घेतलेली आहेत. वाव. त्यांनी माझ्याकडनं सुरांचा अभ्यास करून घेतला. सूर पाहायचे कसे, मला घे घे म्हणतात सूर, दिसतात मला सूर, कानांनी पाहायचे कसे हे त्यांनी मला शिकवलं. आणि जवळपास 4 ते 5 तास खाली बसून जो काही तानपुरा वाजवत जो काही रियाज करायचा फक्त सुरांचा पलट्यांचा, असं कंटिन्युअसली 4 ते 5 तास. कधी कधी कंटाळा यायचा, म्हटलं वेगवेगळे पलटे असायचे. तर हे करून करून, कारण आधीच ऑलरेडी कॉलेज करून मी दमून आलेले असायचे, पण त्यांनी जो काही रियाज माझ्याकडनं करून घेतला त्यामुळे मी आज 45 वर्ष गाते आहे. त्यांनी घडवलं अक्षरशः. दॅट्स व्हॉट. गुरु ऍक्च्युली घडवतोच. जसं आपण म्हणतो ना एखादा मूर्तिकार मूर्ती घडवतो, अगदी की लाईक ऑल दिस थिंग्स. हे माझे संगीताचे गुरु झाले. आणि भालचंद्र दातार ज्यांनी मला मानसकन्या म्हटलेलं आहे, त्यांनी माझ्या अनेक सीडीज कॅसेट्स ज्यावेळी काढल्यात साधारण 95-96च्या सुमाराला, त्यांनी सुद्धा मला घडवलं. कविता ही कशी वाचायची. मी तुला जे म्हटलं की प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो, पण तो एकच अर्थ असतो का, नाही. जसं प्रिझम मधून एखादा किरण गेला की बाजूला सप्तरंग त्या कवितेचे उमटतात,
तसे ते सप्तरंग कवितेचे आपल्याला वाचता आले पाहिजेत. त्याच्यासाठी भरपूर वाचन केलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी मला अनेक कवितांची पुस्तकं आणून दिली. माझ्या बरोबर बसून त्यांनी मला समजावलं, अच्छा. अभ्यास केला. ही इज टू एन्जॉय लाईक एनिथिंग. वाव. नंतर आमची सगळी रेकॉर्डिंग त्या काळी वेस्टर्न ऑर्डर मध्ये व्हायची. अविनाश ओकसाहेब त्यावेळेला रेकॉर्डिंग करायचे. वेस्टर्न ऑर्डर वरली का? नाही, फाउंटन. अच्छा, फाउंटन. ओके ओके. बरळीचं होतं ते उत्कृष्ट, कुठलं? तो फारच उत्कृष्ट, हा. वन ऑफ द बेस्ट इन एशिया अच्छा. असा गणला जायचा. ओ, वरळीला होता तो पद्म नाही नाही नाही, काहीतरी वेगळाच होता. पण तिकडे पण तिकडे पण recordings व्हायची. रेकॉर्डिंग पुष्कळ व्हायची हा, अशी. हा. पुष्कळ रेकॉर्डिंग व्हायची. हा. लवलोकरी पत वरळीला झालं हा. होतं. तारदेवच्या तिथे तारदेवलाही हा. काही गाणी झाली माझी. Yes, yes, yes. तर तिथे गेल्यानंतर आम्ही सकाळी 9 वाजता घरनं निघून 10ला पोचून हम्म. लाईव्ह रेकॉर्डिंग सगळी व्हायची. हो हो, करेक्ट आहे करेक्ट आहे. त्या काळी हा. तसंच होतं. हा. तर पण सगळे ती एक ऊर्जा मिळायची ग त्याच्यामुळे. नक्कीच. म्हणजे आता असं वाटतं ना की जरा ट्रॅक झालाय, मग आपण आपले एकटेच असतोय, समोर आपला एक निर्माता बसलाय, सरी- अरेंजर बसलाय, सगळं. झरीन हा. दारूवाला सारख्या वाव. पंडिता बाई त्या सरोदला असायच्या. वाव. नंतर सेक्सोफोन वरती मनोरीदा असायचे. वाव. सर्वस्व तुझं Yes. वाहुनी सारख्या गाण्यामध्ये. आणि इतके सगळे दिग्गज पाहून भवानी शंकरजी तबल्याला असायचे, पखवाजला असायचे. काय मजा यायची. टेन्शन प्रचंड असायचं. हा. पण एक मी तुला सांगते की त्यांच्या वाद्यांमधून सुद्धा जे सूर यायचे ते भावना प्रधानच असायचे. आणि त्यामुळे सर्वस्व तुझला वाहुनी सारखी गाणी जेव्हा गझल मी गायचे तेव्हा माझी जी छोटी रेकॉर्डिंग रूम होती त्याचं दार थोडंसं मी किलकिलं ठेवायचे. एक रिहर्सल व्हायची आणि 1 टेक ओके. प्रत्येक टेक 1 टेक ओकेच व्हायचा. आणि ती मला जी सवय लागली की हृदयनाथजी मला म्हणाले होते की तरुण आहे रात्र अजूनही करताना 1 टेक ओकेच, दुसरा घेऊ पण नकोस. मला खूप इच्छा असायची की अजून आपण चांगलं गाऊया. पण ते म्हणायचे नाही नाही उत्कृष्ट झालंय, पण आज छान गालीस. केव्हा तरी पहाटे सुद्धा एकच टेक घेऊ दिला मला. हो ना. हा, कारण पहिल्या टेक मध्ये जे सगळ्या गाण्याचं निचोड येतं, सार येतं, तुमची पूर्ण तुमच्या एनर्जी त्याच्यात ऊर्जा सगळी लागलेली असते आणि भावना सगळंच असतं त्याच्यामध्ये. तर तो जो काही असतो तो उत्कृष्ट असतो. तर दुसरा घ्यायच्या भानगडीत पण नको, तू गातेस ते छान गाते. तू उत्कृष्ट नकला करतेसच, परंतु मी त्याच्याकडे नंतर वळणार आहे. एक मंडळी इथे सांगू इच्छिते की मी एक जगजीत सिंग यांच्या निधनानंतर एक 15 दिवसातच आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहणारा मी एक कार्यक्रम केलेला होता. आणि त्याच्यामध्ये सोनाली राठोड आणि रूपकुमार राठोड हे दोघंही होते. आणि मी रूपला ही अट घातलेली होती, म्हटलं मला माझी मैत्रीण म्हटलं पद्मजा फेणानी जोगळेकर ही म्हटलं त्याच्यामध्ये गाणार. आणि त्याच्यामध्ये बोलू का नको बोलू माहिती नाही, परंतु कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं, कारण त्यांना असं वाटलं की अरे बापरे ही आली तर माझं काय होणार असं म्हणून. पण तरी सुद्धा मी म्हटलं नाही हीच गाणार. आणि अप्रतिम गझल गायलेली आहे पद्मजा. जगजीतजींची मी एकही गझल त्यापूर्वी गायले नव्हते. केवळ तुझ्यामुळे मी ती बसवली. येस. झुकी झुकी सी नजर बेकरार है कि नहीं, दबा दबा सांस है, दिल में प्यार है कि नहीं, झुकी झुकी सी नजर. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे पद्मजा. आणि केवळ मला अजून- तुझ्यामुळे मी ती I know, बसवली. I know. आणि आता मी ते कार्यक्रमात पण इतका मस्त कार्यक्रम झालेला होता तो. फारच सुंदर. अजूनही मला त्या सगळ्या स्मृती आहेत. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की काही काही गोष्टींना अशा घडून जाव्या पटकन आपल्या हातनं. एव्हरीथिंग इज डेस्टिन्ड. एव्हरीथिंग इज डेस्टिन्ड, रिअली.
म्हणजे नाही तर मला मी कधीच आयुष्यात जगजीतसिंगचे गझल मला ते गायक म्हणून खूप आवडायचे. माझी इनफॅक्ट माझी शुभ्रफुलांची ज्वाला ही सगळ्यात पहिली सीडी हो. त्यांच्या हस्ते प्रकाशित झाली होती. त्यांच्या आणि वाव. आदरणीय थोर विदुषी दुर्गाबाई भागवत यांच्या हस्ते हो. रिलीज झाली होती. तर दातार काकांनी त्याला विचारलं. वेस्टर्न आउटडोअर मध्ये हा. मोस्टली माझी रेकॉर्डिंग्स व्हायची, लता दिदींची व्हायची आणि त्यांची व्हायची. असे 6-6 महिने आमचे बुक्ड असायचे स्टुडिओज. तर कारण उत्कृष्ट स्टुडिओ होता. अविनाशी अप्रतिम रेकॉर्डिंग्स करायचे. दातार बाबांनी त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या हस्ते केलं तर चालेल का प्रकाशन तुमच्या हस्ते तुम्ही कराल का ही शुभ्रफुलांची ज्वालाचं? हाँ जरूर करेंगे, क्यों नहीं करेंगे. नहीं ती मराठी कैसेट आहे, सीडी है. मैं इनका बहुत बड़ा चाहने वाला हूँ. इनका टप्पा मुझे बहुत अच्छा लगता है. मैं इनका बहुत बड़ा फॅन हूँ अँड शी इज अ डेडिकेटेड आर्टिस्ट असं त्यांनी त्यांच्या भाषणातही त्या दिवशी सांगितलं. आणि खरोखर ते खूप प्रेमाने आले आशीर्वाद द्यायला. नाही तू आणि इव्हन म्हणजे लेखनाच्या बाजूकडे बघितलं काय अप्रतिम लिहितेस तू पद्मजा. म्हणजे तुम्हाला नेहमी तुझं हे पाठवतेस आणि ते मी वाचते बरं का. मी क्या प्रत्येक बात वेळेला आहे. नाही एवढी मी बिझी असून सुद्धा तू नाही मी वाचतेस? वाचते हो. माझा रात्रीचा समय माझ्यासाठी स्वतःसाठी असतो किती तो सगळा. छान. हो हो हो. आणि त्यावेळेला मी नेहमी वाचते. दुर्गाताईंच्यावरती तू लिहिलेला लेख आहे. सगळे लेख मी तुझे लेख वाचते. तू मला सगळे पाठवलेलं तुझ्या सीडीजचे हे वाचते. दिवे लागले रे वगैरे त्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या एवढ्या तुला करायला प्लस तुझे इंटरनॅशनल प्रोग्राम होतच असतात. दिवाळी पहाटचा तू मला एक किस्सा सांगितलाय तो आपल्या लोकांना कळू दे की चक्क दिवाळी पहाटेलाच दोन ठिकाणी तुझी पहाट झालेली होती. ते कसं काय तू अचीव्ह केलेलं होतंस? एक मला वाटतं दुबईला करून तशीच काहीतरी आली होती असं काहीतरी अमेरिकेला केला. म्हणजे अमेरिकेला 3-4 महिने कार्यक्रम झाले. तिथून आले. एक गांधी स्विमिंग पूलच्या इथे. हो गांधी हा मी तिथे शिकले स्विमिंग. मी पण मला वाटतं त्या काळी तो एकमेव असा मजा यायची. तर त्याचं उद्घाटन म्हणजे जेव्हा पुनर्बांधणी त्याची झाली तेव्हा त्याचं उद्घाटन झालं होतं आणि त्यावेळेला गायले. आणि त्यावेळेला गंमत अशी झाली की मला त्या ऑर्गनायझेशन सांगितलं अहो तुम्ही जरा थांबा. हा कारण आशाबाई येत आहेत आणि आशाबाईंनी सांगितले की तुम्हाला भेटायचं आहे. त्यांनी मला बालपणापासून पाहिलेलं आहे ना. तुम्हाला भेटायचं आहे तर तुम्ही थांबा. आणि माझं इंदोरचं फ्लाईट दुपारी 12 वाजता होतं आणि मला इतकी भीती वाटायला लागली की या जर वेळेत आल्या नाहीत त्यांना यायला थोडासा उशीर झाला. पण मग इंदोरचं फ्लाईट घेतलं. त्यांची भेट खूप छान झाली मला. त्यांनी सोनचाफ्याची फुलं माझ्यासाठी आणली होती. तो सुगंध अजून माझ्या मनामध्ये दरवळतो आहे. काय बात ये बात. त्याच्यानंतर मी इंदोरला गेले. इंदोरला आम्ही संध्याकाळी पोचलो. रात्रभर रियाज केला. कारण पहाट म्हटल्यानंतर आपण झोपून उठतो जेव्हा तेव्हा आवाज आपला बसलेला असतो. हो बरोबर. हा तर रात्रभर रियाज प्रत्येक वेळेला रात्रभर रियाज करायचा. सकाळी परफॉर्म करायचं. दुपारी थोडासा आराम करायचा. परत रात्रभर रियाज करायचा. दुबईला रात्री 11ला पोचलो. 3-3:30 पर्यंत रियाज केला. माझी दुबईची शिष्या होती तिच्याबरोबर रियाज केला छानपैकी. 4 वाजता रेडी होऊन 5ला स्टेजवर साऊंड चेक वगैरे सगळं करून तो कार्यक्रम करून आम्ही परत आलो. असं कंटिन्युअसली कित्येक वर्ष चालत होतं. करोनापर्यंत खूप कार्यक्रम केले. हो इंटरनॅशनल केवढे प्रोग्राम्स तुझे झालेले आहेत. USA मध्ये तर पहिल्या वेळेला गेल्या वेळी 25 कार्यक्रम झाले. वाव वाव रिअली. पण त्यावेळेला मी होमसिक झाले होते. मात्र 84 साली गेले होते तेव्हा कधी एकदा घरी येते असं झालं होतं. कारण मोबाईल नाही काय नाही. त्या टप्प्याकडे मी तुझ्या येणारच आहे की घराचं हे सगळं. आता आपण वळणार आहोत ते म्हणजे अटलजींची तुझी कशी काय म्हणजे मुलाखत कशी काय झाली आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या सर्व कविता आणि त्या कविता वाचल्यानंतर त्यांना चाली देणं म्हणजे मला काहीतरी असं हल्ल्यासारखंच वाटतं. कारण की नुसती जेव्हा तुम्ही कविता वाचता तेव्हा ह्याला या स्वरबद्ध होऊ शकतील असं वाटतं चक्क. सो हाउ इट हॅपन. पद्मजा जी के रूप में एक नया स्वर उभरा है.
लता जी ने भी उस स्वर की प्रशंसा की है, उस स्वर हम लोगों ने भी सुना, उसमें गहराई भी है और ऊंचाई भी है. खर तर 9 ऑगस्ट 1997 हा दिवस क्रांती दिन, 9 ऑगस्ट क्रांती हा. दिन. आणि माझी रंगबावरा श्रवण ही सीडी हम्म. बेळगावात प्रकाशित व्हावी असं आदरणीय कुसुमाग्रजांचं म्हणणं होतं. हम्म. कारण इंदिरा संत हम्म. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री, हो. तर तुम्ही मुंबई पुण्याला सगळे कविता सीडीचं प्रकाशन वगैरे होत असतं, सगळे मोठे मोठे सण साजरे होतात, सगळं होतं. पण बेळगावात हम्म. कधीच कोणी केलेलं नाहीये, तर हम्म. तुम्ही त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या प्रती आदर व्यक्त करा हम्म. असं कुसुमाग्रजांनी मला हम्म. सांगितल्यामुळे हम्म. आम्ही त्याचं इन्व्हिटेशन द्यायला, मी दातार काका आणि माझे मिस्टर सुनील, हम्म. असं आम्ही तिघही गेलो होतो. हम्म. कुठे? गोपीनाथराव मुंडेंच्या घरी. ओ, आणि अच्छा. त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री होते. हा. आणि प्रज्ञाताईंना माहिती होतं की मी हम्म. अटलजींच्या कविता गाते हम्म. आणि चाली बांधते. लावते, चाली लावते. हम्म. कारण काही महिने अगोदरच आम्हाला अटलजी मुंबईला येणार आहेत हम्म. आणि त्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही या कविता गा म्हणून अशोक मुळे म्हणून एक विवेक मधले Of course. त्यांनी मला पुस्तक दिलं होतं. आणि ते प्रज्ञाताईंना माहिती असल्यामुळे प्रज्ञाताईंनी मला विचारलं हम्म. की आमच्या घरी क्रांती दिनानिमित्त हम्म. अटलजी उतरलेले आहेत, हम्म. तुम्हाला भेट घ्यायची आहे का? अरे काय आनंद म्हणून सांगू की साक्षात परमेश्वरच आपल्याला भेटायला आलेला आहे की काय. आणि म्हणजे आमच्या घरातलं वातावरणही तसंच होतं. तर अटलजींची भाषणं ऐकली होती, टीव्हीवरती ऐकलं होतं, साक्षात शिवाजी पार्कवरती त्यांना पाहिलं होतं भाषण देत असताना. तर ह्या दिग्गज व्यक्तीला आपण भेटलंच पाहिजे. मग मी प्रज्ञाताईंना सांगितलं आणि आम्ही इतक्या जवळ बसलो होतो. क्या बात आहे हा. यार. लकी यू. एकदम एकदम. तर प्रज्ञाताईंनी त्यांना हा. सांगितलं की पद्मजा आपकी कविताएं गाती है. अच्छा, मेरी कविता तो कोई गा नहीं सकता क्योंकि मैंने वो मुक्षर में लिखी है. त्यांचा विश्वासच बसेना. अच्छा. मी म्हटलं मैंने कोशिश की है. हम्म. अच्छा तो सुनाइए. हम्म. आज तक मेरी कविता ऐसी किसी ने गाई नहीं, सुनाई. मग मी त्यांना गाऊन दाखवली. गायल्यानंतर म्हणजे असे ते हम्म. हातात इडलीची प्लेट होती, खाली ठेवली, इतक्या प्रेमाने शांत चित्ताने डोळे मिटून त्यांनी माझं गाणं ऐकलं. मी म्हणते ना की तो वरचा सगळं ठरवत असतो. हम्म. आणि सगळं झाल्यानंतर हम्म. ते उठून उभे राहिले, हम्म. स्टँडिंग ओवेशन देऊन म्हणाले, रोमांच आला. ये तालियां मेरी कविता के लिए नहीं बल्कि आपके सुरों के लिए है. क्या बात आहे. आणि खूप आनंद झाला. त्या क्षणी दातारबाबांनी विचारलं त्यांना, हम्म. अगर हम इसे रिकॉर्ड करें तो चलेगा? हम्म. अगर यही लड़की गाएगी तो ही मेरी अनुमती है, असं त्यांनी खूप मिश्किलपणे सांगितलं. आणि मग मग आम्ही ते रेकॉर्ड करायला घेतल्या, त्यांची परमिशन घेतली सगळ्या हम्म. कवितांवरती आणि रेकॉर्ड केल्या. 31 डिसेंबर 97 पर्यंत 8 कविता रेकॉर्ड झाल्या. वाव. आणि त्याच्यानंतर गुजराल सरकार पडलं, इलेक्शन्स अनाऊन्स झाल्या आणि अटलजी आपल्या भाग्यामुळे ते पंतप्रधान झाले. आपल्या देशाचं भाग्य. अनडाउटेबल. अजातशत्रू, अजातशत्रू अनडाउटेबल. सगळ्यांचं भलं व्हावं असं वाटायचं. आणि डेडिकेशन आहे टोटल. त्यांच्यावरती एक फिल्म पण आहे, ती जरूर बघावी लोकांनी. इट्स देअर ऑन OTT प्लॅटफॉर्म. आय हॅव सीन इट. नाही, ग्रेट, ग्रेट माणूस. त्यांची तब्येत उत्तम असताना, उत्तम नसताना सुद्धा आम्ही जायचो त्यांच्याकडे. एकदा तर त्यांनी आम्हाला विमानातनं बाहेर खेचून काढलं होतं. हा. एक कार्यक्रम करून आम्ही त्यांची, ते कुठे संसदेत अडकले होते काही दिवस, तर भेट घडत नव्हती. आणि आम्ही विमानात आज चाललोय तेवढ्यात सुनीलचा मोबाईल खणखणला. त्याकडे कुणाचं ते कळत नव्हतं. म्हटलं कोण बोल रे?
पहचाना नहीं मैं. अरे सुनीचे पाय असे थरथरले. कारण आम्ही फार मुश्किलीने रात्री 11च्या फ्लाईट मध्ये कसं तरी घुसलो होतो. आम्हाला तिकीट मिळत नव्हती. ह्यांची वाट बघून बघून आम्ही निघालो. त्यावेळेला आम्हाला त्या ममता समता त्यांनी त्यांना पिडायला घेतलं होतं. त्यामुळे त्यांची भेटच होत नव्हती. जयललिता वगैरे सगळ्या मैत्रिणींनी तर काहीच त्यांना त्रास दिला होता भयंकर. त्यामुळे भेट होत नव्हती. पण मग आम्ही निघालो आणि कशी बशी सीट मिळवली. त्यांनी आम्हाला पुढे हे करून दिलं आणि सगळं सामान वगैरे आत गेलं. आणि हे म्हटलं कहाँ हो. हम लोग आपकी राह देखे अभी जा रहे. मुझे मिले बगैर जा रहे हैं. अरे बाप रे म्हटलं आता चलो अभी निकलो, कल सुबह ब्रेकफास्ट लेंगे एक साथ. आणि मग दुसऱ्या विमानातून खाली उतरलं सगळं सामान काढलं. सगळ्या लोकांनी आम्हाला मनातल्या मनात आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टला गेलो आम्ही. 3-4 दिवस अगोदर आमचा 1 मेचा कार्यक्रम झाला होता. 1 मे निमित्त पहिल्यांदा महाराष्ट्र दिनानिमित्त पहिल्यांदा भारताचा प्रधानमंत्री पंतप्रधान कार्यक्रमाला कुठच्या आला असेल तर त्या कार्यक्रमाला. ते चीफ गेस्ट म्हणून आले होते आणि अत्यंत आनंदाने सगळी गाणी ऐकत बसले होते. आणि मला मग विचारायला लागले ब्रेकफास्ट घेता घेता मेरी कौन कौन सी कविताएं आपने गाई है वगैरे सगळं. मग त्यांची मी सांगितल्यात. ते म्हणाले की मेरी हिंदू तन्मन आप करना. हिंदू तन्मन माझी अत्यंत आवडती कविता आहे आणि मी माझ्या बालपणी ती लिहिलेली आहे. मी शाळेत असताना मी ती कविता लिहिली होती आणि ती जरूर तू गा. आणि त्यांचं ध्येय पण होतं ना ते. मी नंतर विमानात बसले. ती कविता विचार करू लागले. प्रचंड कठीण कविता आहे ग ती. शब्द अत्यंत कठीण आहे. त्यावेळेस ती हिंदी कवितांना चाली लावणं व्हेरी डिफिकल्ट. अतिशय कठीण आहे. आणि त्यानंतर मी म्हणते तसंच तो विमानाच्या ते आधीच जवळ होता तो. त्याची कृपा लवकर झाली. कृपा लगेच. एखादे कुठले तुला जे आवडेल त्यातलं एखादं त्यांच्या कविता म्हणून खास. हिंदू तन्मन हिंदू जीवन, हिंदू तन्मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. मैं शंकर का वह क्रोधानल, कर सकता जगती क्षार क्षार. डमरू की यह प्रलय ध्वनि, जिसमें नचता भीषण संहार. रणचंडी की अतृप्त प्यास, मैं दुर्गा का उन्मत्त हास. रणचंडी की अतृप्त प्यास, मैं दुर्गा का उन्मत्त हास. मैं यम की प्रलयंकर पुकार, मैं यम की प्रलयंकर पुकार. जलते मरघट का धुआंधार, फिर अंतरतम की ज्वाला से जगती को आग लगा दूं मैं. यदि धधक उठे जलथल अंबर, यदि धधक उठे जलथल अंबर. जड़ चेतन को कैसा विस्मय. हिंदू तन्मन हिंदू जीवन, हिंदू तन्मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. काय सुंदर गायलेस. आणि या इतकं टफ आहेत ते सगळे शब्द, कठीण आहेत ते शब्द. आता कसं होतं आपण पिक्चर साठी जेव्हा लिहितो तेव्हा ते गेयता असलेले शब्द वापरले जातात. दुसरं म्हणजे मीटर मध्ये बसवलं जातं गाणं. सो ह्या अशा एकदम नॉन मीटरवाल्या सगळ्यांना मीटर मध्ये आणणं प्लस त्यांना आणि त्या जसं धधक हे तर ते तसं वाटत होतं. आणि एकदा सुमित्राताई महाजन
त्यावेळेला इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर होत्या आणि त्यांनी मोठ्या स्क्रीनवरती मला हे गाताना अटलजींना दाखवलं वाव. ही कविता आणि सांगितलं, देखिए अटल जी, पद्मजा आपकी कविता गा रही है. म्हणजे कृपया शांती रखिये, असं जसं त्या म्हणायच्या तसं ते त्यांनी म्हणून दाखवल्यानंतर अटलजी इतके खुश होते. हे या कवितेला चाल लागली Yes, yes, म्हणून yes. प्रचंड खुश होते. Yes. ऐसी शरारत तो पदमजा ही कर सकती है. उत्तम नकलाकार असं मी म्हणेन. उत्तम नकलाकार, अत्युत्तम लेखिका आणि सर्वोत्तम गायिका असं मी म्हणेन. हो. आणि तुझ्याच ह्याच्यावरती मी म्हणेन की पद्मजा ही एक अतिशय गुणी मुलगी, अतिशय अप्रतिम गायिका हे तर तिला आलेलंच आहे, परंतु मी म्हणेन की अतिशय उत्तम पत्नी, अतिशय बापरे. उत्तम सासूही आहे ती आता चक्क. सो त्यामुळे ते पण एक आहे. अतिशय उत्तम आई. हे सगळ्या भूमिका तुझ्या सुंदर तऱ्हेने पार पाडल्यास पद्मजा तुझ्या आयुष्यामध्ये. सो हाव यू मॅनेज्ड ऑल दिस थिंग्स, म्हणजे मला ते आई वडिलांचे संस्कार, आई वडिलांचे संस्कार, प्रेमाने राहा सगळ्या जगाशी. आणि पूर्वी कसं असायचं की सासू सून म्हटल्यानंतर एक भांडण, हा विळी भोपळा. वेळी भोपळ्याचं सख्य असायचं. पण मी विचार केला की ती मुलगी ती आपल्या घरी येणार आणि तुझ्यासारखं तुला एकुलता एक मुलगा, मला एकुलता एक मुलगा, तर ती आपली मुलगी जर झाली तर किती छान. आपलं अजून एक नातं, मला जर दुसरी मुलगी नाहीये मग तिच्यावरती प्रेम करणं, जोडली गेली. हा ते जोडलं जाणं. हे मंडळी तुम्हाला माहितीच आहे की पद्मजा एक अप्रतिम लेवलची गायिका आहे, परंतु ऍट द सेम टाइम तिची सामाजिक बांधिलकी ही चक्क मलाही माहिती नव्हती. तुम्हाला खोटं वाटेल, परंतु जेव्हा आपण सगळे लॉकडाऊन मध्ये होतो तेव्हा काय त्याच्याही अगोदरपासूनच मला गेली वाटतं, कित्येक वर्ष कित्येक वर्ष ही मुलगीच आहे ती माझ्यासाठी. ही मुलगी जाऊन तिथे हॉस्पिटलमध्ये, ते तूच सांग, तुझं आहे ते काम, त्यामुळे ते तूच सांग. टाटा हॉस्पिटलमध्ये तिथल्या डॉक्टर राजा देक्षे यांनी मला इन्स्पायर केलं आणि त्यांनी मला सांगितलं की तिथे इतके गरीब पेशंट्स असतात, तर त्या पेशंट्सना ब्लड डोनेशनची, प्लेटलेट डोनेशनची खूप गरज असते. आता प्लेटलेट्स ह्या जर तुम्ही दिल्या तर वाहणारं रक्त थांबतं. त्यामुळे आणि खूप त्या महाग असतात, म्हणजे एकेका बाटलीला 3-3 हजार रुपये लागतात. म्हणजे कोरोनाच्या दिवसात आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, किंवा डेंग्यूच्या आजारामध्ये, कॅन्सरमध्ये अनेक ठिकाणी प्लेटलेट्स खूप महत्वाचे आहेत. तर ते एक प्रकारचं जीवनदान आहे. तर माझ्या आईनेही मला सांगितलं, जसं परमेश्वराने तुला आवाज दिलेला आहे, ती देणगी आहे आणि त्याचा तू आनंद सगळ्यांना जसा देतेस तसा हा सुद्धा तू दे, हा आनंद तू दे. हे एक जीवनदान आहे. आणि मी वयाच्या 52व्या वर्षापर्यंत तर प्लेटलेट डोनेशन केलंच. ताणून 54 पर्यंत करत होते, पण मग डॉक्टर्स मला नाही सांगितलं. आणि मी खूप ते एन्जॉय अशासाठी केलं. 2-2.5 तास तुमच्या शरीरातून ते रक्त त्या मशीनमध्ये जातं, तिथून प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा वेगवेगळे काढून घेतले जातात. प्लाझ्मा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि परत ते रक्त विदाउट एनी कंटॅमिनेशन, काही त्याच्यात कंटॅमिनेशन न होता किंवा बॅक्टेरिया किंवा काही न, परत तुमच्या शरीरामध्ये येतं. या सगळ्या प्रोसेसला जवळपास 2-2.5 तास लागतात. तर तिथले सगळे डॉक्टर्स, नंतर तिथल्या नर्सेस, पेशंट्स हे सगळे तिथे यायचे. त्यांना सगळ्यांना मी लताबाईंची गाणी म्हणून दाखव, माझी गाणी म्हणून दाखव. दिवी लागली रे दिवी लागली, तमाच्या तळाशी दिवी लागली. एकेकाच्या एक फरमाईशी असायच्या. तर त्या फरमाईशी पूर्ण करता करता 2-2.5 तास कसे व्हायचे. आणि हातात तो प्रेशर हे बिल्टअप करण्यासाठी तो जो बॉल दिला जायचा. तर मला असं वाटायचं की आपण गार्डन मध्येच बसलेलो आहोत. आणि आय यूज्ड टू एन्जॉय दॅट. मी माझ्या स्टुडंट्सना घेऊन गेले, माझ्या लेकराला घेऊन गेले होते. त्याचे मित्रमंडळी सुद्धा, त्याची एक मैत्रीण सुद्धा अजूनही तिथे प्लेटलेट डोनेट करतात. व्हॉट अ थिंग यार पद्मजा, म्हणजे हॅट्स ऑफ. मंडळी, कित्येक वेळेला आपल्याला अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहितही नसतात,
आणि म्हणूनच मी म्हणते की तुम्ही हा पॉडकास्ट जरूर पाहत चला, कारण की एक व्यक्तिमत्व जे आहे ते बहुआयामी आहे व्यक्तिमत्व आहे. आणि त्याच्याचमुळे परत मला वाटतं तू अंध विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये पण नॅब मध्ये सुद्धा, हा. नॅबसाठी नॅब मधली एक विद्यार्थिनी स्नेहल पवार म्हणून जी विद्यार्थिनी आहे, ती तर माझी इतकी फॅन आहे. तिला कधीही तुमचा असं म्हणतं कधी लागणार आहे टीव्हीवरती, तुमचा तो पिक्चर कधी लागणार आहे, केव्हा तरी पहाटे कधी लागणार आहे, रेडिओला काय काय लागतं हे सगळं तिला माहिती असतं. इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी ते लागणार आहे पहा. हा, या सगळ्या मंडळींना मी शिकवते. आणि एकदा अशी गोष्ट घडली की मी कधी कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं नाहीये, की मला खूप वाईट वाटायचं की तिचं डोळ्याचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे, म्हणून मी एका डॉक्टरकडे तिला पाठवलं. आणि त्या बिचाऱ्या डॉक्टरनी खूप प्रयत्न केले, मोठा डॉक्टर, त्यांनी खूप प्रयत्न केले. आणि ते म्हणाले की आता होण्यासारखं नाही, कारण तिचा रेटिना बालपणी जळालेला आहे. इन्क्युबेटरमध्ये ठेवल्या ठिकाणीच रेटिना जळा, आता काही होण्यासारखं नाहीये. तर तिने मला परत फोन करून सांगितलं हे असं. मला खूप वाईट वाटलं. तरी म्हणाली, ताई तुम्ही काही चिंता करू नका, बिलकुल तुम्ही काही काळजी करू नका, हे सगळं जग आहे ना, हे मी तुमच्या डोळ्यांनी पाहते. इतकं प्रेम मिळालं ना मला, इतकं प्रेम मिळालं. आता नाशिकला गेले होते, तिथेही एक मुलगी, ती वारंवार सगळी माझी गाणी गाऊन मला पाठवते. इतकं सुंदर गाते ती मुलगी, खूप सुंदर. एक ऑटिस्टिक मुलगी आहे, तिला मी न्यूयॉर्क मध्ये शिकवते. तिला शिकवता शिकवता मला कसं शिकवावं ऑटिस्टिक मुलांना हे मला कळायला लागलं. त्यांच्या कलाने घेत घेत, त्यांना प्रेम करत करत, तर ती मुलगी म्हणते आता तिच्या आईला, आय लव्ह दिस टीचर मोर दॅन यू. नाही, तुझं कार्य खरंच खूप मोठं आहे पद्मजा. म्हणजे आणि मी याचं श्रेय ना कुठेतरी तुझ्या आईला पण देऊ इच्छिते. लाईक मदर लाईक डॉटर तसं झालेलं आहे. आणि इव्हन तुझा मुलगा पण आता व्हॉइस कल्चर, म्हणजे अमेरिकेत असतो तो, व्हॉइस कल्चर नाही, स्पीच टेक्नॉलॉजीवरती त्याने डॉक्टरेट केलेली आहे. ओके. म्हणजे कसं ते गळ्याशीच निगडीत सगळं ते स्पीच टेक्नॉलॉजी इज अ व्हास्ट सब्जेक्ट. म्हणजे आता सोप्यातलं सोपं सांगायचं म्हणजे मोबाईल मध्ये बोलल्यानंतर जे टाईप होतं, किंवा लिफ्ट मध्ये आपण नुसता 5वा मजला म्हटल्यानंतर लिफ्ट 5व्या मजल्यावरती जाते, हे फारच सोपं उदाहरण आहे. पण तुम्ही जेव्हा अपोलो मध्ये ते जे हे गेले होते, चांद्रयानामध्ये जे यात्री गेले होते, तर त्यांचे श्वास, त्यांचं बीपी काय असेल, त्यांच्या श्वासामुळे सगळं त्यांचं जे काही ते जे क्रायटेरिया आहेत ते सगळे रेकॉर्ड केले जातात. आणि त्या वेळेला जे रेकॉर्ड केलेले ते डिजिटल याच्यावरती त्याचं डिजिटायझेशन करणं हे आदित्य करत होता. नंतर ALSच्या पेशंट्स, हे बरंच पूर्वी झालेलं आहे याचं संशोधन, की ALSच्या पेशंट्स मध्ये त्यांना बोलता येत नाही. म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स वगैरे जे होते, स्टीफन हॉकिंग्स, जे अटलजींना जो प्रॉब्लेम झाला, तर त्या मंडळींना एक मशीन दिलं जातं, ते इथे बसवलं जातं. आणि आदित्य काय करायचं की तो माझ्यासारखं नकली आहे, पटकन त्या पेशंटचा जर पूर्वीचा आवाज जर कुठे रेकॉर्डेड असेल तर सेम तसा आवाज रेकॉर्ड करून तो त्या मशीन मध्ये बसवला जातो. डू यू वॉन्ट वॉटर का विचारलं तर यस म्हणायचं असेल तर त्यांना एक गुगलचा चष्मा दिला जातो. त्यांचे फक्त बुबुळाच्या नर्व्स चालतात आणि त्या बुबुळाच्या नर्व्सनी ते टाईप करतात त्या गुगलच्या चष्म्यात, आणि YES म्हणून त्यांच्या तोंडून तो ओरिजिनल आवाजात तो हे येतो. हे फार मोठं सायन्स आहे. आणि हे ते बऱ्याच आधी अनेक सायंटिस्टनी न्यूयॉर्क मधले तुंगारे म्हणून आहेत, या मंडळींकडे त्याने हे तंत्र शिकलं, पाहिलं. फार मोठं काम करतात ती तुंगारे मंडळी. मी तर म्हणेन की खरंच हिचं खानदानच इतकं म्हणजे सर्व गुण संपन्न आहे असं मी म्हणेन. हिची बहीण पण सर्वोत्तम चित्रकार आहे, पोर्ट्रेट आर्टिस्ट आहे. किती सुंदर, अनेक तिची जगभर एक्झिबिशन्स झालेली आहे. ती पहिली गुरु, डान्स शिकलेली. आईने तिला वयाच्या 5व्या वर्षी डान्स शिकवला.
सगळ्यात पहिलं बक्षीस. तर मला असं वाटतं कुठेतरी सगळे मार्क तुझ्या आईकडे जात आहेत. ऍब्सल्युटली तिच्याकडे दाखवले Absolutely. सो गुरु हा, माऊली तिला म्हणतात हा, तसं ती आणि आहे. तिच्यात 94 वर्षाची होऊन 2 वर्षापूर्वी गेली ती. माझ्या शेवटच्या कार्यक्रमाला म्हणजे 2 वर्षापूर्वीच्या कार्यक्रमाला सुद्धा ती आली होती वा. आणि तिने तो 3 तास बसून ऐकला माझा कार्यक्रम. So तिला sweet. बसणं शक्य नव्हतं, पण तेरे सुर और मेरे गीतचा कार्यक्रम Wow. शिवाजी पार्कला येऊन तिने ऐकला आणि इतका आनंद घ्यायचा, हीच माझी मुलगी का, असं तिला इतका आनंदाने मी वाटायचं. नेहमीच म्हणते की या पृथ्वीवरती 2 हाडं असतात जी कायम मरेपर्यंत आपल्यावरती प्रेम करतात. एक असतं आईचं आणि एक असतं बापाचं. खरंय. So अगदी. ते आणि हृदय पाहिजे. बाबांचं परफेक्शन. येस. बाबा शंकरराव फेणाणी हे स्क्रेपर बोर्ड आर्टिस्ट होते आणि स्क्रेपर बोर्ड हा ब्रिटिश पद्धतीचा कला प्रकार आहे. आणि एखाद्या पुठ्ठ्यावरती प्लास्टर ऑफ पॅरिस घालायचं, त्याच्यावरती पेलिकन इंक घालायची आणि आता हे जे पेन आहे याची जी निब, ती बारीक निब असते त्याची स्पेशल, असं खरवडून त्याच्यातनं उभे आडवे तिरक्या रेषा खरवडून त्याच्यातनं जे डॉट्स निर्माण होतात उंच सखल भागात, ते उलटे छापले की त्या काळी प्रिंटिंग पेपरला चांगलं व्हायचं नाही, फोटो प्रिंट्स वगैरे. ते पेपरला जाहिराती ज्या यायच्या ते स्क्रेपर बोर्ड वरती केल्या जायच्या आणि त्यामुळे शिल्पामध्ये एखादा टवका उडाला, तुकडा उडाला जर, तर ते शिल्प कसं निकामी होतं, तसं हे बिंदू बिंदूतून ते घडायचं. सगळ्यांना मायन्यूट अशा गोष्टीचं वरदान मायक्रोस्कोपिकली करायचं प्रत्येक. म्हणजे मला घरात सुद्धा धूळ कुठे दिसते का, हो ते मला माहिती आहे. टापटीप हा एक तुझा अतिशय चांगला गुण. आणि माझी माधुरी पण मला आहे त्याची तुला. माझी माधुरी, माझा जो राईट हँड आहे, ती पण मला खूप या बाबतीत मदत करते. मला खूप आनंद होतो. आता 2-4 कार्यक्रम करून आले, मी थकवा माझा जाण्यासाठी मी घराची साफसफाई दिवाळीसारखी करते. त्याच्यात मला अध्यात्म जाणवतं. स्वच्छतेत, जिथे स्वच्छता आहे तिथे परमेश्वर आहे ना. आज तू अध्यात्माचं हे केलंस तेव्हा आपल्या कार्यक्रमाची जी सांगता आहे ती आपण तुझ्या तारक मंत्राने करूया. अरे वा. मी ऐकते बरं का कायम. अरे वा. अनेक लोक सकाळी सकाळचं माझं ते असतं. आणि तुला एक गंमत सांगू, हा जो तारक मंत्र लाखो लोकांना, म्हणजे आता 26 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी ऐकलेला आहे. वाढतायत. माझ्या एका ओळखीच्या स्त्रीने मला कळवलं, कल्याणी म्हणून, तर तिने मला काय कळवलं असेल की तिच्या मांजरीचा पाय दुखावला गेला होता आणि त्याचं ऑपरेशन करून ते काढलं. ती इतकी अस्वस्थ व्हायची दुखावला गेल्यामुळे, ती घरभर नाचायची. तिला तो तारक मंत्र लावला की ती त्याच्या मोबाईलच्या शेजारी येऊन शांत चित्ताने झोपायची. ताकद प्राण्यांमध्ये सुद्धा पॉवर बघते. म्हणजे सकारात्मक कुठच्याही गोष्टीची, आणि परमेश्वर त्याला जोडलेला जेव्हा आहे तो योग आहे, योग आहे की. आय एम सो ग्लॅड टुडे दॅट यू केम. खरंच खूप खूप मलाही आनंद आहे. अगं गेली 2 वर्ष आपलं नुसतं चाललंय. ठरतंय. करू मग करू आता करू. निशंक हो निर्भय हो मनारी, निशंक हो निर्भय हो मनारी, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, अतर्क्य अवधूत हे स्मरण का, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. पद्मजा, तू आज माझ्या ह्या द कांचन अधिकारी शो यामध्ये आलीस आणि आपल्या इतक्या गप्पा इतक्या सुंदर रंगलेल्या आहेत. आय एम सो थँकफुल टू यू. आणि कुलस्वामिनी पैठणी हे दुकान आहे माटुंगा स्टेशनच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला, आणि त्यांनी खास करून पद्मश्री पद्मजाताई फेणाणी जोगळेकर यांच्यासाठी ही एक खास साडी दिलेली आहे. आय हॅव सिलेक्टेड दिस साडी
See, ब्युटिफुल, बघ काठ बघ त्याचे आणि पदर बिदर खूप सुंदर. अप्रतिम साडी आहे. त्याचा पदर आता हा पहा. पल्लू तर फारच सुंदर आहे ग. डिफरंट साडी एकदम एंटायरली. आता मला जरा दाखवायची आहे त्यामुळे मी उलगडले. जरूर. सो दिस इज फॉर यू फ्रॉम कुलस्वामिनी पैठणी. थँक्यू सो मच. त्यांनाही जरूर सांग. येस धन्यवाद. श्वेता. श्वेताला जरूर. येस फार सुंदर पल्लू, सुंदर आहे. येस